नमस्कार, मी निरंजन. ईजी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपल्या देशाचे पंतप्रधान अमानवी नरेंद्र मोदी हे अमेरिकेला गेलेत, कारण डोनाल्ड ट्रम्पनी त्यांना बोलावलंय भेटण्यासाठी. काही दिवसांपूर्वी भारतीय इल्लीगल इमिग्रंट्स बाबत काय झालं, म्हणजे बराच भक्त संप्रदाय आहे बावळटासारखा. ते कॉमेंट करूनही त्याच्यावर काय काय असं लिहित असतात की ते बेकायदेशीरपणाने तिथं राहत होते वगैरे वगैरे. बावळटांनो, मुळामध्ये बेकायदेशीरपणे भारत सोडून इथून निघून जाण्याचं कारण काय, अशी त्यांच्यावरती परिस्थिती का ओढवली, आणि त्यामध्ये सुद्धा सर्वात जास्त बेकायदेशीररित्या अमेरिकेत प्रवेश केलेल्या भारतीयांमध्ये मेजॉरिटी हे डबल इंजिन सरकार असलेल्या गुजरात आणि हरियाणाचे. इतक्या लोकांना देश सोडावासा का वाटला, हा खरा लाज वाटावी असा प्रश्न आहे. आणि दुसरी गोष्ट, ते बेकायदेशीररित्या प्रवास करत होते याचा अर्थ त्यांच्याकडे पासपोर्ट नव्हता असं नाही, त्यांच्याकडे पासपोर्ट होता, पण अमेरिकेचा व्हिसा नसताना ते अमेरिकेमध्ये जायचा प्रयत्न केला होता त्यांनी आणि अमेरिकेत गेले होते, म्हणून त्यांना हे डिपोर्ट करण्याची वेळ आली. आता या सगळ्याबद्दल अमेरिकेने वेगवेगळ्या देशांना धमक्या दिल्या. भारताच्या व्यतिरिक्त त्यांनी कोलंबियाला धमकी दिली, मेक्सिकोला धमकी दिली. या देशांच्या प्रतिक्रिया काय होत्या, म्हणून मला मुद्दाम मेक्सिकन राष्ट्राध्यक्ष क्लाउडिया शेनबॉम या ट्रम्पबद्दल बोलताना काय म्हणाल्या हे मुद्दाम सांगायचंय. म्हणून त्यांचं पूर्ण ते भाषण छोटंसंच आहे, ते मी मुद्दाम मराठीमध्ये ट्रान्सलेट करून घेतलंय, कारण या बिंडोक लो आयक्यू बुलडोजर RSS वाल्यांना सुद्धा ते कळायला हवं, त्यांना इंग्लिश नाही कळणार, म्हणून त्यांच्यासाठी हे मी मुद्दाम मराठीमध्ये ट्रान्सलेट करून घेतलंय. तर त्या काय म्हटल्यात, आता मेक्सिकन राष्ट्राध्यक्ष क्लाउडिया शेनबॉम या ट्रम्पना असं म्हणाल्या की तर तुम्ही भिंत बांधण्यासाठी मतदान केलं, कारण ट्रम्पने असं सांगितलं की मेक्सिकोच्या बॉर्डरवर आम्ही मोठी भिंतच बांधू, जेणेकरून मेक्सिकोतून अमेरिकेमध्ये असे बेकायदेशीररित्या कोणी प्रवेश करू शकणार नाही. तर त्या असं म्हणाल्या की तर तुम्ही भिंत बांधण्यासाठी मतदान केलं. ठीक आहे, प्रिय अमेरिकन्स, जरी तुम्हाला भूगोलाबद्दल फारसं कळत नसलं तरी, कारण तुमच्यासाठी अमेरिका हा तुमचा देश आहे, खंड नाहीये, तरीही तुमच्यासाठी हे जाणून घेणं महत्वाचं आहे की पहिली वीट घालण्यापूर्वी त्या भिंतीच्या पलीकडे 7 अब्ज लोक राहतात. किती? 7 अब्ज. पण ज्यांना तुम्ही खरंच लोक म्हणून ओळखत नाही, त्यांना तुम्ही ग्राहक म्हणून पाहता, हो की नाही? तर या 7 अब्ज ग्राहक जे आहेत ते 42 तासांपेक्षा कमी वेळात त्यांचे आयफोन सॅमसंग किंवा हुवाई उपकरणांनी बदलून टाकतील. ते लिवाईसच्या जागी यापुढे झारा, मॅसिमो ड्युटी याच्या जीन्स वापरायला सुरुवात करतील. 6 महिन्यांपेक्षा कमी वेळात आम्ही सहजपणे फोर्ड किंवा शेव्हरलेट कार खरेदी करणं पूर्णपणे थांबवू शकतो, आणि त्याच्या ऐवजी यापुढे टोयोटा, किया, माझदा, हुंडाई, वोल्वो, सुबारू, रेनॉ किंवा BMW कार सुद्धा वापरू शकतो, ज्या तांत्रिकदृष्ट्या या फोर्ड आणि शेव्हरलेपेक्षा कितीतरी चांगल्या आहेत. हे 7 अब्ज लोक अमेरिकेच्या डायरेक्ट टीव्हीची मेंबरशिप देखील थांबवतील. ते हे करू शकतात, आणि आम्हाला हे करायचं नाहीये, पण आम्ही हॉलिवूड चित्रपट पाहणं सुद्धा थांबवू शकतो आणि लॅटिन अमेरिकन किंवा युरोपियन चित्रपट पाहू, ज्यांची गुणवत्ता, संदेश, सिनेमॅटिक तंत्रज्ञान आणि टेक्नॉलॉजी ही खूप चांगली आहे. जरी हे अविश्वसनीय वाटत असलं तरीही आम्ही डिस्नी वगळून मेक्सिकोच्या कॅन्कुन, कॅनडा किंवा युरोपमधील एस्केरेट रिसॉर्ट्सला जाऊ शकतो. दक्षिण अमेरिका, पूर्व अमेरिका आणि युरोपमध्ये इतरही महान ठिकाणं आहेत, आणि जरी तुम्ही विश्वास ठेवत नसलात तरी मेक्सिकोमध्ये देखील मॅकडोनाल्ड्सपेक्षा चांगले हॅम्बर्गर मिळतात, आणि त्याचं न्यूट्रिशन व्हॅल्यू सुद्धा चांगली आहे. अमेरिकेत कोणी पिरॅमिड पाहिले आहेत का? इजिप्त, मेक्सिको, पेरू, ग्वाटेमाला, सुदान आणि इतर देशांमध्ये अद्भुत अशा संस्कृतीसह प्रचंड आकर्षक असे पिरॅमिड पण आहेत. प्राचीन आणि आधुनिक जगातील आश्चर्य कुठं आहेत ते शोधा, त्यापैकी एकही अमेरिकेत नाहीये. ट्रम्प यांना खरं तर लाज वाटली पाहिजे, त्यांनी ते विकत घेतलं असतं किंवा विकलं असतं. आम्हाला माहित आहे की फक्त नायकीचे नाही, आदिदासचे देखील शूज मिळतात, आणि आम्ही तर
पॅनम सारख्या मॅक्सिकन स्निकर्स सुद्धा वापरू शकतो. अमेरिकन बंधूंनो, नीट विचार करा. आम्हाला तुमच्या विचारापेक्षा जास्त अशी माहिती आमच्याकडे आहे. यात आम्हाला माहिती आहे, उदाहरणार्थ, जर या 7 अब्ज ग्राहकांनी त्यांची उत्पादनं खरेदी केली नाहीत, ही अमेरिकन उत्पादनं खरेदी नाही केलीत, तर अमेरिकेमध्ये बेरोजगारी निर्माण होईल आणि अमेरिकेची वर्णभेदी भिंतीच्या आत असलेली अर्थव्यवस्था इतकी कोसळेल की ते आम्हाला ही क्रूप भिंत पाडण्यासाठी विनंत्या करतील. आम्हाला ते करायचं नव्हतं, पण आता तुम्हाला जर भिंतच हवी आहे, तर आता तुम्हाला भिंतच मिळेल. धन्यवाद. हे त्या मेक्सिकन प्रेसिडेंटनी अमेरिकेतल्या डोनाल्ड ट्रम्पनी काढलेल्या या भिंत बांधण्याच्या आदेशाविरोधात केलेलं भाषण आहे. हे धैर्य मेक्सिको सारख्या अत्यंत छोट्या असलेल्या देशांनी सुद्धा आणि अमेरिकेच्या शेजारी असलेल्या देशांनी सुद्धा, मेक्सिको सारख्या देशांनी आणि त्याच्या राष्ट्रपतींनी, ज्या महिला आहेत, त्यांनी हे धाडस दाखवलं आणि नंतर ट्रम्पला त्यात माघार घ्यायला लागली. पण आमचा विश्वगुरू होऊ पाहणारा हा, ज्याला आपण काय म्हणायचं, अमानवी पंतप्रधान, कारण तोच स्वतः सांगतो की मी नॉन बायोलॉजिकल आहे, त्यामुळे हा अमानवी पंतप्रधान आता तिथं लोटांगण घालायला गेलाय आणि आरत्या म्हणणार आहे, घालीन लोटांगण वंदीन चरण डोनाल्ड ट्रम्पचे पाय तुझे. कारण त्याचा प्राण अडकलेला आहे गौतम अदानी आणि अजित डोवलमध्ये, ज्यांच्या विरोधामध्ये खटले दाखल झालेले आहेत, ज्यांच्या विरोधामध्ये अरेस्ट वॉरंट सुद्धा निघालेलं आहे. आणि म्हणून हे आपले विश्वगुरू आता तिथं गेलेले आहेत लोटांगण घालायला. इजी न्यूजच्या आत्ताच्या या भागामध्ये इतकंच. पण इजी न्यूजचे व्हिडिओज जास्तीत जास्त जण बघत राहा, जास्तीत जास्त जणांनी याला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत याची लिंक शेअर करा आणि ज्यांना ज्यांना लिंक शेअर कराल त्या सर्वांना हे चॅनल सबस्क्राईब करावं सांगा. धन्यवाद.